CRPC मध्ये आपण मॉड्यूल नंबर 8 मध्ये पाहतो. त्यातला टॉपिक आहे डिस्चार्ज किंवा प्रीचार्ज इव्हिडन्स. डिस्चार्ज करायचं आहे कुणाला? प्रीचार्ज इव्हिडन्सला, जो आधी चार्ज झालेला आहे, आधीच लावलेला आहे, तो इव्हिडन्स काय करायचा आहे? डिस्चार्ज करायचा आहे. सेक्शन आहे 239 to 39. ओके. द जनरल प्रोसेस ऑफ लॉ इज दॅट आफ्टर द पोलीस ऑन completing its investigation files the final charge sheet against the accused. ओके. द जनरल प्रोसेस काय आहे? कायद्याची जनरल प्रोसेस काय आहे? आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द इन्व्हेस्टिगेशन बाय पोलीस काय करतात? मग फायनल चार्ज लावतात, चार्जशीट बनवतात. कुणाच्या विरुद्ध? अगेन्स्ट द अक्युज्ड. ओके. देअर आफ्टर द अक्युज्ड इज पुट टू ट्रायल फॉर फ्रेमिंग ऑफ चार्जेस अगेन्स्ट हिम बाय द कन्सर्न कोर्ट. त्याच्यानंतर अक्युजला कोर्टासमोर काय केलं जातं? त्याच्यावर अजून जास्त ट्रायलसाठी हजर करण्यात येतं. मग त्याच्यावर अजून चार्जेस लावले जातात अगेन्स्ट हिम बाय द कन्सर्न कोर्ट. कोर्टसुद्धा त्याच्यावर चार्जेस लावतं. However, there lies a provision under Code of Criminal Procedure that the accused person can be discharged before the charges are framed against him. हे चार्जेस फ्रेम होण्याच्या आधी सुद्धा accused person हा डिस्चार्ज होऊ शकतो. सेक्शन 239 काय सांगतं पहा. CRPC इन CRPC मध्ये काय आहे? व्हेन accused shall be discharged. accused कधी डिस्चार्ज होऊ शकतो? अंडर सेक्शन 239 काय प्रोव्हिजन्स आहेत ते आता आपण पाहणार आहोत. इफ अपॉन कन्सिडरिंग द पोलीस रिपोर्ट अँड द डॉक्युमेंट सेंट विथ इट अंडर सेक्शन 173 अँड मेकिंग सच एक्झामिनेशन इफ एनी ऑफ द अक्यूज ॲज द मॅजिस्ट्रेट थिंक्स फिट, अंडरलाईन करा, necessary and after giving the prosecution and the accused an opportunity of being heard, the magistrate considers the charge against the accused to be groundless, he shall discharge the accused and record his reason for so doing. Okay, आता पुन्हा पाहूया. इफ अपॉन कन्सिडरिंग द पोलीस रिपोर्टवरून काहीतरी झालेलं आहे, कन्सिडरिंग तो विचारात घेतला पोलीस रिपोर्ट. द डॉक्युमेंट सेंट विथ इट, त्याच्याबरोबर काही डॉक्युमेंटसुद्धा पाठवले जातात. किती सेक्शनच्या खाली? 173 साठी. अँड मेकिंग सच एक्झामिनेशन, आणि त्या सगळ्यांची एक्झामिनेशन होते, त्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो आणि ते प्रॉसिक्युशनला पण पाठवलं जातं. पण जर समजा मॅजिस्ट्रेटला वाटलं की या सगळ्या जे चार्जशीट आहे, याचे सगळं जे आहे याच्यामध्ये हा ग्राउंडलेस आहे, याच्यामध्ये कुठलाही ग्राउंड नाही की या व्यक्तीला अक्यूज सिद्ध करेल, याला आरोपी सिद्ध करेल, तर मॅजिस्ट्रेट कॅन डिस्चार्ज ते सगळे ग्राउंड्स आहेत ते डिस्चार्ज करून टाकतं, ते चार्जेस डिस्चार्ज करून टाकतं अँड डिस्चार्ज द अक्यूज अँड रेकॉर्ड हिज रिझन फॉर सो डुईंग. पहा, चार्जशीट फाईल केल्यानंतर सुद्धा कधी कधी अक्यूज हे फर्स्ट स्टेजमध्येच काय होतो? रिलीज होतो. त्याच्यानंतर इन्ग्रेडियंट्स फॉर डिस्चार्ज, काय काय इन्ग्रेडियंट्स पाहिजे त्याच्यामध्ये? द कोर्ट विल हॅव टू कन्सिडर द पोलीस रिपोर्ट अँड द चार्जशीट. पहा, काय कन्सिडर केलं जातं? पोलीसचा रिपोर्ट आणि चार्जशीट, दॅट इज FIR अँड फायनल केस रिपोर्ट as submitted to it by the police under section 173. पहा, आपण पाहतोय की आपला न्याय हा कुठल्याही स्टेजला मिळू शकतो, कुठल्याही स्टेजवर न्याय व्यवस्था काम करू शकते. कुठल्याही व्यवस्थेवर कुठल्या याच्यावर असं वाटलं की अक्यूज इज नॉट गिल्टी, हे सगळे आरोप हे ग्राउंडलेस आहेत, बिलकुल याला अर्थच नाही आहे, तर मॅजिस्ट्रेट कॅन डिस्चार्ज द चार्जेस अँड डिस्चार्ज आयसे, रिलीज नाही, डिस्चार्ज करतो याच्यात याला आरोपीला. The magistrate may examine the accused if he deems fit. मॅजिस्ट्रेट काय करतो? अक्यूजला डिस्चार्ज करतो, एक्झामिन करतो. Criminal proceedings within stipulated period so as to avoid complications, problem. Therefore, the accused who is brought before the court may raise the preliminary plea that the criminal proceedings against him are barred by the period of limitation prescribed by law. Okay. Ingredients of for discharge पाहतो.
त्यातलं पाहिलं आपण की मॅजिस्ट्रेट मे एक्झामिन द अक्युज्ड इफ ही डीम्स फिट. ओके, त्याच्यानंतर आहे thereafter both the prosecution and the accused parties versions would be heard. आणि दोन्ही पण वर्जन्स ऐकले जातात, प्रॉसिक्युशनचं पण ऐकलं जातं आणि अक्युजचं पण ऐकलं जातं. charges against the accused to be groundless. There should not be in existence an iota of evidence against the accused. iota म्हणजे प्रथम दर्शनीच कळतं की याच्यावर काही चार्जेसच नाही. The court also has to satisfy itself that there is no prima facie on the face of it case against the accused. आणि कोर्टाला पण स्वतःला मान्य हे करावं लागतं, त्याचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन व्हायला लागतं की बाबा या माणसाच्या विरुद्ध कुठली केस बनू शकत नाहीये. Then the accused shall be discharged. Okay. Contents in an application for discharge under section 239 of CRPC. काय काय कंटेंट्स असतात त्याच्यामध्ये पहा. The following points must be raised in the following application. पहिलं, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द ऑफेन्स इट हॅज टू बी अरेस्टेड. नेचर ऑफ द ऑफेन्सच्या पद्धतीने त्याला अरेस्ट केलं गेलं पाहिजे, म्हणजे कॉग्निझिबल आहे का नॉन कॉग्निझिबल आहे ते पाहून. देन दॅट नो मटेरियल पर्टिक्युलर्स ऑफ द ऑफेन्स हॅव बीन स्पेसिफाईड इन द FIR ऑर चार्जशीट. काही असं महत्त्वाचं काहीच वाटत नाही, FIR मध्ये पण वाटत नाही आणि चार्जशीटमध्ये पण वाटत नाही आहे. तिसरं, that the FIR and the charge sheet allegations have not been supported by evidence आणि चार्जशीट आणि FIR यांचा कुठेही संबंध येत नाही किंवा सपोर्ट करत नाही आहेत पुरावे. Contradictions present in the versions of the prosecution and witnesses. म्हणजे व्हेरियन्स दिसत आहेत तिथं, काहीतरी तफावत दिसते बाबा. कॉन्ट्राडिक्शन्स म्हणजे काय, तफावत. प्रेझेंट इन द व्हेरियन्स ऑफ द प्रॉसिक्युशन आणि विटनेस आणि प्रॉसिक्युशन जे काही बोलतात त्याच्यामध्ये पूर्ण तफावत दिसते आहे. द ॲलिगेशन्स इन द चार्जशीट आर न्यू अँड डिफरंट फ्रॉम द कंप्लेंट ॲलिगेशन. नवीनच चार्जशीटमध्ये वेगळं आहे, कंप्लेंटमध्ये वेगळं आहे. अँड दीज न्यू ॲलिगेशन्स वेअर नॉट कम्युनिकेटेड टू द अक्यूज टू डिफेंड बाय द अक्यूज बाय प्रोड्युसिंग सपोर्टिंग इव्हिडन्स. आणि हे जे नवीन ॲलिगेशन्स आहेत, आधी जे त्यांनी सपोर्टिंग इव्हिडन्सेस तयार केले होते ते आणि हे कुठंच मॅच होत नाही. ऑफकोर्स असं सगळंच कॉन्ट्राडिक्शन दिसलं, असं सगळाच विरोधाभास दिसला तर आपली न्यायव्यवस्था त्याला काय करते, मॅजिस्ट्रेट काय करतो, डिस्चार्ज द केस. In these are some reasons for the discharge of the pre-charge evidence. आणि अशा प्रकारे प्रीचार्ज इव्हिडन्स जो आहे तो काय होतो, डिस्चार्ज होतो. Okay, thank you. And this is the end of our module number 8. We'll start our module number 9 in our next lecture.